नमस्कार मित्रांनो, मी तुकाराम सुरनर जी आणि योजना या आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे। आपण जर या चॅनलला पहिल्यांदाच पाहत असाल तर आपल्या या चॅनलला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राइब करायला विसरू नका। तर आजच्या व्हिडिओमध्ये आपण पीएम किसान सन्मान निधी योजनेचा रजिस्ट्रेशन आयडी कसा काढायचा ते आपण आजच्या ह्याच्यामध्ये पाहणार आहोत व्हिडिओमध्ये। तर चला आपण आजच्या हे व्हिडिओला सुरुवात करूया। पीएम किसान सन्मान निधी योजना, पीएम किसान असं सर्च करायचं आहे। त्यानंतर पीएम किसान सन्मान निधी असं तुम्हाला दाखवलं जाईल, त्यावरती तुम्हाला क्लिक करायचं आहे। असा टॅब ओपन होईल। त्यानंतर तुम्हाला वरी थोडंसं खाली स्क्रोल करायचं आहे। स्क्रोल केल्यानंतर खाली तुम्हाला इथं नो युअर स्टेटस दाखवलं जाईल। नो युअर स्टेटसवर क्लिक केल्यानंतर तुम्हाला दुसरा टॅब इथं नो युअर रजिस्ट्रेशन नंबरवरती क्लिक करायचं आहे। इथं तुम्ही मोबाईलद्वारे किंवा तुमच्या आधारद्वारे सुद्धा तुम्ही रजिस्ट्रेशन आयडी पाहू शकता। आपण सर्वप्रथम आधारद्वारे काय करायचं झालं तर आधार नंबर टाकायचा आहे आणि बाजूच्या कॅपच्या तुम्हाला इथं टाकून गेट मोबाईल असं करून घ्यायचं आहे। त्यावरती तुम्हाला आधारला OTP जाईल। त्यावरचा OTP टाकून तुमचं पुढची प्रोसेस तुम्ही पाहणार आहोत। त्यानंतर तुम्हाला इथं मोबाईलद्वारे पाहिजे झालं तर आपण मोबाईल नंबरसुद्धा पाहणार आहोत। मोबाईलद्वारे आपण आता लगेच कसं चेक करायचं ते पाहूया। तर तुम्हाला इथं पहिलं मोबाईल नंबर टाकायचा आहे। त्याचा तुम्हाला इथं OTP गेला तुमच्या आधारवरती जाईल, तो OTP तुम्हाला टाकून घ्यायचा आहे। OTP टाकल्यानंतर वरी तुम्हाला इथं जे काही कॅप्चा दिसेल तो तुम्हाला इथं कॅप्चा टाकायचा आहे। हा मोबाईल तुमच्या पीएम किसानला रजिस्ट्रेशन असलेलाच हवा तरच मोबाईलद्वारे तुम्ही सर्च करू शकता, नाही तर तुम्ही आधारद्वारे सर्च करायचं आहे। त्यानंतर तुम्हाला इथं गेट डिटेल्सवर क्लिक करायचं आहे। त्यानंतर तुम्हाला इथं डिटेल्स दाखवले जातील। तुमचा रजिस्ट्रेशन आयडी दाखवला जाईल, साईडला तुमचं नाव दाखवलं जाईल। हा रजिस्ट्रेशन आयडी भविष्यातील उपयोगासाठी तुम्ही ती तुमच्यावरती नोंद करून सुद्धा ठेवू शकता। अशा पद्धतीचं हे आपण रजिस्ट्रेशन आयडी काढू शकतो। तर असेच नवीन व्हिडिओ पाहण्यासाठी आपल्या चॅनलला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करायला विसरू नका। भेटूया नवीन माहितीसह नवीन व्हिडिओमध्ये। धन्यवाद।